हाय. आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू ओव्हरकम द हर्डल्स इन अ फायनान्शियल प्लॅनिंग. कारण आपण आपला गोल एक असतो फायनान्शियल प्लॅनिंगचा, पण ते करता करता नाकी नऊ येतं, बरेच हर्डल्स येतात. तर आपण ते कसे अवॉइड करू शकतो, त्याचं काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो, तर ह्या संदर्भात आपल्याला माहिती देतील प्रदीप. हाय प्रदीप. हॅलो सोनाली. तू आम्हाला सांगशील का की आपले फायनान्शियल गोल्स आपल्याला अचीव करताना भरपूर हर्डल्स येतात, तर आपण ते कसे अवॉइड करू शकतो, त्यात काय प्रिकॉशन्स घ्यायला हवी, आपण कसं स्टेप्सनी पुढे जाऊ शकतो आणि कसा तो गोल आपला अचीव करू शकतो फायनान्शियल. छान प्रश्न आहे सोनाली. ॲक्च्युली आपल्याला ह्याच्यावरती ना असा एक ब्रॉड विषय म्हणता येईल की इन्व्हेस्टर सायकोलॉजी, फायनान्शियल गोल्स अँड अचिव्हमेंट्स ऑफ गोल्स. तर फायनान्शियल गोल्स इज लाईक अ मॅरेथॉन. मी खूप वेळा बोललो आहे की ही 30 वर्षाची जर्नी आहे, 35 वर्षाची जर्नी आहे, आणि विथ डायनामिक चेंजेस इन इकॉनॉमी नाही इट इज अ ट्रायक्लिकॉन, की आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे खूप सगळ्या गोष्टीचं. मग हर्डल्स काय आहेत या सगळ्यावरती? तर वी आर गोईंग अवे फ्रॉम अवर बेसिक रूल्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे काय? तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला आहे. तो काय आहे? तर इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. हा फॉर्म्युला मी फार मागे टाकून दिला आहे. मी काय करत चाललो आहे? तर मी इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेव्हिंग केलं, आणि माझं असं म्हणणं पडतं आता माझ्याकडे ॲक्च्युली सेव्हिंगला काहीच नाही आहे. मग हे सगळं कुठनं तयार होत आहे? तर मला असं वाटतं की नीड, वॉन्ट अँड डिझायर ह्यामध्ये असलेल्या अतिशय थिन लाईन आपण ओव्हरपास केल्या आहेत. आणि त्या ओव्हरपास केल्यावरती, या ओव्हरपास करण्यामध्ये आपली जी 30-35 वर्षाची मॅरेथॉन आहे त्यातली 15-20 वर्ष निघून गेली की तुझा जो प्रश्न आहे तो तयार होतो की माझे हार्डल्स काय आहेत, की आज माझ्याकडे पैसे का नाहीत, आज माझ्याकडे म्युच्युअल फंडमध्ये पैसे नाहीत, आज माझ्याकडे EPF मध्ये पैसे नाहीत, माझ्या घराचं अजूनही लोन चाललं आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या बेसिक्सपासून लांब गेलो आहे. म्हणजे काय? तर माझ्या नीड या मी खूप मागे टाकल्या. मी जेव्हा इन्व्हेस्टर लोकांना भेटतो तेव्हा मला इन्व्हेस्टर असं अगदी विचारतात की तुमचा मुलगा कुठल्या शाळेत आहे, माझा मुलगा कुठला. ॲक्च्युली त्याची गरज आहे का या सगळ्यामध्ये? तर मला असं म्हणायचं आहे की चांगलं शिक्षण देण्याची गरज आहे का? तर 200% गरज आहे. 100% नाही, 200% गरज आहे. पण चांगलं शिक्षण देण्याची गरज आहे. तो अतिशय हायफाय शाळेमध्ये जातो याचा अर्थ शिक्षण चांगलं असतं असं म्हणता येणार नाही. मग इथनंच हे पिअर प्रेशर चालू होतं, आणि ते पिअर प्रेशर माझ्या मते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत संपतच नाही. म्हणजे काय? तर मी घर घेताना पण असंच बघतो की मी कुठल्या एरियामध्ये राहतो आहे, मला तो एरिया अफोर्डेबल आहे का, मला 2 BHK गरज असताना मी 3 BHK घेतो आहे का, माझी 3 BHK गरज असताना मी 4 BHK घेतो आहे का, मग मी लोन किती घेणार आहे. आता लोन जेव्हा मी घेतो आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे माझ्या इन्कमच्या 40-50% वरती लोन गेलं नाही पाहिजे. मग जर का माझा 70% EMI जात असेल तर माझे फायनान्शियल प्लॅनिंगचे हर्डल्स वाढत आहेत, ते कमी होत नाही आहेत. मग मी जेव्हा एखाद्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहायला जातो तेव्हा माझे अलाइड एक्सपेन्सेस वाढतात. अगदी मेंटेनन्सपासून डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये माझे खर्च वाढतात, आणि माझं सेव्हिंग कमी होतं. आणि मग मी त्या पिअर प्रेशरमधनं बाहेरच येत नाही. पिअर प्रेशर मग अगदी इथपासून असतं की माझा मुलगा कुठल्या शाळेत आहे, त्याचा वाढदिवस पिझ्झा हटमध्ये होणार आहे, मॅकडॉनल्ड्समध्ये होणार आहे का मॅरियटमध्ये होणार आहे. आणि ह्या सगळ्या शो ऑफ मेंटॅलिटीमध्ये माझ्या मते आपण 15 वर्ष अडकून जातो. मग मला घर ही नीड आहे का? तर माझं असं म्हणणं आहे पहिलं घर ही नीड आहे, पण ती माझ्या 40-50% इन्कममध्ये बसती आहे का? आणि ती बसत नसेल तर तिथनं माझी शो ऑफ मेंटॅलिटी चालू होते. त्यानंतर मी घर घेतो, घर कसं तरी पोझिशनला येतं की मी इमिजिएटली गाडी घेतो. गाडी घेतली की मला असं दिसतं की मला घराचं पोझिशन दिसलंय आणि मला फर्निचर करायचं आहे, आणि त्या फर्निचरची प्रोव्हिजन नसते. मग मी त्याच्यासाठी एखादं पर्सनल लोन घेतो. हे पर्सनल लोन जसं जसं संपतं तेव्हा माझ्या गाडीला 5 वर्ष झालेली असतात, आणि 5 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटतं की अरे आता मला I-20 नको, माझ्याकडे आता ट्रेन SUVs आहे, तर मिनिमम आता नवीन डस्टर आली तर आपण नवीन डस्टर तरी घेऊया. आणि या शो ऑफ मेंटॅलिटीमध्ये माझ्या मते इन्व्हेस्टर अडकला आहे. म्हणजे मी असे खूप इन्व्हेस्टर बघतो की जे दरवर्षी आयफोन बदलतात. आता त्याची गरज आहे का आयफोन बदलायची? तर मला असं वाटतंय की व्हॉट आर द हर्डल्स? तर मला असं वाटतं की शो ऑफ मेंटॅलिटी इज अ बिगेस्ट हर्डल
टू अचीव युअर ऑल फायनान्शियल गोल्स. छान. आजकाल सगळेच बोलतात अरे एकीच तो लाईफ आहे, मस्त एन्जॉय करो, हे ते. ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? कारण तू सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे, पण त्याच्यावर आपल्याला हे पण उत्तर मिळतं, अरे एकच लाईफ आहे, एन्जॉय करा, पुढचं पुढे बघता येतं. आपण बेस्ट केस सिनारिओचा विचार करतो, पण प्लॅनिंगमध्ये वर्स्ट केस सिनारिओचा विचार केला पाहिजे. हे कधी शक्य आहे की आज एकच लाईफ आहे आणि एकच लाईफच्या मध्ये मला सगळं करायचं आहे, पण ह्या सगळ्यामध्ये मगाशी जे मी वाक्य सांगितलं तुला, अनसर्टनिटीज आर सर्टन. मग अनसर्टनिटीज आर सर्टन म्हणजे काय? ह्या सगळ्या जर 30 वर्षाची 35 वर्षाची माझी जी मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये एक अनसर्टनिटी म्हणजे काय, तर एखादा मोठा मेडिकल एक्सपेन्स, की एखादा खूप मोठा आजार होणं आणि त्याच्यामध्ये माझे 20-25 लाख रुपये 30 लाख रुपये जाणं. आणि अशा जर का मला फटका बसला तर माझे एका साईडला EMI चालू असतात, एका साईडला माझी मुलं मोठी झालेली असतात, आणि माझ्याकडे जर का कॉर्पस नसेल तर मी काय करणार आहे? तर हे म्हणायला खूप छान आहे की मनी इज नॉट एव्हरीथिंग, एकच आयुष्य आहे, ते सगळं आपण रोज 3 वेकेशन करा, एकदा गोव्याला जा, एकदा मावळेला जा आणि एकदा सिंगापूर मलेशिया पण करा, आणि वर्षातनं 3दा हे झालंच पाहिजे. पण हे सगळं कधी आहे? जेव्हा आपल्याकडे सबस्टॅन्शियली हाय पैसे असतील तेव्हा हे सगळं करावं. जेव्हा माणूस लिव्हरेज आहे तेव्हा ह्यातल्या कुठल्याही गोष्टी करू नये असं मला वाटतं. नाईस. म्हणजे याचा अर्थ असा झाला का दिखावा कमी करा आणि स्टॅबिलिटी जास्त आणा आपल्या आयुष्यात, राईट? हा, म्हणजे एकदा स्टॅबिलिटी आली की नंतर दिखावा करायला लागत नाही, गोष्टी ऑटोमॅटिक करतो. म्हणजे आपण एक बेस्ट केस सिनारिओ उदाहरण घेऊया. एखादा 50 वर्षाचा माणूस आहे, त्याच्याकडे एक राहतं घर आहे, एक 3 BHK अतिशय छान घर आहे, चांगल्या लोकॅलिटीमध्ये, त्याच्याकडे एक गाडी पण आहे, आणि त्याचा आता 8 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ आहे. आणि आपण त्याच्यामध्ये पण असं कॉम्बिनेशन करूया की त्याचा 40% पोर्टफोलिओ डेटमध्ये आहे आणि 60% पोर्टफोलिओ इक्विटीमध्ये आहे. आता ह्या सगळ्यावरती जर का 4% विड्रॉल करायची परिस्थिती आली तर 8 कोटी रुपयाला 32 लाख रुपये येतील. आणि मग तू म्हणतेस त्या सर्व गरजा अतिशय लॅविशली पूर्ण होतील. म्हणजे काय की जर का तुला दर 5 वर्षांनी गाडी बदलायची आहे तर माझ्याकडे 30 लाख रुपये 32 लाख रुपयाचा इयरली कॅश फ्लो आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये माझ्याकडे 1.5 कोटी रुपये येणार आहेत. मग मी डस्टर नाही तर मी एखाद वेळेस मर्सिडीज घेऊ शकेन, मी एखादी फॉरेन ट्रिपही अतिशय लॅविश करू शकेन, माझा घर खर्चही व्यवस्थित होईल, आणि माझे 8 कोटी रुपये कुठेतरी दरवर्षी वाढतील पण, कारण माझं विड्रॉवल हे 4%चं आहे. तर मला आत्ताच अगदी सुचल्यासारखी गोष्ट, तुझा जो काही व्ह्यू होता की मला माझं एक आयुष्य जगायचं आहे, ते आयुष्य जर का आपण जगणं पोस्टपोन केलं आणि ते जर का आपण पहिली 20 वर्ष हे आपण जे काही रूल्स अँड रेग्युलेशन दिलेत फायनान्शियल प्लॅनिंगचे, सेव्हिंगचे, हे जर का पाळले तर मला वाटतं ते सर्व गोल 50 ते 60 मध्ये पूर्ण होऊ शकतात. आणि मग तिथे शो ऑफ करायची गरज राहत नाही, कारण आपण त्या लाईफस्टाईलमध्येच गेलेलो असतो. ऍब्सोल्युटली प्रदीप. डोंट लिव्ह टू इम्प्रेस, लिव्ह टू प्रोग्रेस. थँक्यू.